नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत फोडीचं वांगं कसं बनवायचं ते सांगणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे आणि अतिशय कमी पाण्यामध्ये हे फोडीचं वांगं होतं। मग ते कसं बनवायचं तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 2 वांगे घेतलेले आहे। वांगे हिरवे बघून घ्यायचे आहे भरताचे आणि त्याचे ना अशा लांब शेपमध्ये फोडी करून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई घालायची आहे। जिरं मोहरीची छान अशी फोडणी द्यायची आहे। त्यानंतर लसूण ओबडधोबड आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे, तो सुद्धा ॲड करायचा आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये। व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहे। फोडणी दिल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे। आता इथे फोडणी छान अशी बसल्या गेलेली आहे। वांगे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर फोडणीमध्ये हे वांगे ॲड करायचे आहे। वांगे ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। वांगे तेलामध्ये व्यवस्थित असे परतले गेलेले आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालूया, त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये धने पावडर घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करूया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे घाटी मसाला सुद्धा वापरू शकतात, पण मी इथे ॲडिशनल मसाले जास्तीचे वापरलेले नाही। अगदी साधं आणि सिंपल पद्धतीने हे फोडणीचं वांगं असतं। हे भाकरीसोबत भातासोबत छान लागतं। आता यामध्ये ना अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे, पण यामधलं मी फक्त 2 चमचेच पाणी घातलेलं आहे। खूप जास्त पाणी आपल्याला इथे लागणार नाही आहे। मी तुम्हाला प्रमाणसुद्धा दाखवणार आहे पाण्याचं की कितपत आपण पाणी ॲड केलेलं आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे। तर मी या एका वाटीने इथे 2 चमचे पाणी घेतलेलं आहे, अर्ध पाणी मी इथे साईडला केलेलं आहे। अशा पद्धतीने इतपत आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर एक झाकण ॲड करायचं आहे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला अशाच पद्धतीने वाफ द्यायची आहे। तर 15 मिनिटानंतर आपण बघूया की छान असं वांगं वाफवलं गेलेलं आहे। अतिशय कमी पाण्यामध्ये हे फोडणीचं वांगं झालेलं आहे। व्यवस्थित अशी येथे वांग्याला छान अशी तरीसुद्धा सुटलेली आहे आणि मस्त असं हे वांगं झालेलं आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे वांगं होतं। येथे मी अर्धी वाटी कांद्याची पात घातलेली आहे। कांद्याची पात आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। मित्रांनो, सगळ्यात शेवट कांद्याची पात घालायची आहे, जेणेकरून या कांद्याच्या पातीचा एक फ्लेवर या वांग्याला सोडून जाते। त्याच्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, खूप जास्त शिजवायची नाही आहे। अशा पद्धतीने आपलं फायनल असं येथे वांगं झालेलं आहे। तुम्हाला वाटलं तर येथे तुम्ही गुळाचा खडासुद्धा वापरू शकतात, पण मी स्किप केलेला आहे। आता यामध्ये ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर झाकण ॲड करायचं आहे। 2 मिनिटांसाठी झाकण असंच ठेवायचं आहे। छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहे। आता झाकण साईडला करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं फोडणीचं इथे वांगं तयार झालेलं आहे। छान असं आहे ना, इथे वांग्याला तेलही सुटलेलं आहे आणि इतकं सुरेख पद्धतीने हे वांगं होतं, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे वांगं घेऊन जाऊ शकता डब्याला। इतक्या सुरेख पद्धतीने कमी पाण्यामध्ये होतं आणि अतिशय सुरेख लागतं। आता सगळ्यात शेवटी आपण येथे कोथिंबीर गार्निश करूया आणि फायनल अशी मी आता तुम्हाला येथे सर्व करून दाखवते। अशा पद्धतीने मित्रांनो फोडणीचं वांगं येथे रेडी झालेलं आहे। अतिशय कमी पाण्यामध्ये हे वांगं होतं, त्यातल्या त्यात खूप छान पद्धतीने हे लागतं। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।